नमस्कार, माझं नाव श्रीनिधी झाड आणि 2023 मध्ये पुरुषोत्तममध्ये झालेल्या कृष्ण पक्ष या नाटकाचा मी लेखक आणि दिग्दर्शक आहे. नमस्कार, माझं नाव शिरीन बर्वे. मीही 2023 मध्ये झालेल्या कृष्ण पक्ष या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. मला ॲक्च्युली शाळेपासूनच नाटकं करायला खूप आवडायची. मी अगदीच भरतच्या जवळ राहते, त्यामुळे बाहेरच्या पाट्यांवर जे लिहिलेलं असायचं पुरुषोत्तम करंडक इतकं इतकं साल हे ते 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 तर मग ते रोज दिसायचं. त्यामुळे जास्त खूप इंटरेस्ट यायला लागला त्यात की यार आपण कॉलेजला जाऊन हे करायचं, आपण कॉलेजला जाऊन हे करायचं. मी एक 9वीत होतो तेव्हा मला असं दिसलं होतं की पुरुषोत्तम करंडक यांना मिळाला आणि यांना अभिनयाचं बक्षीस मिळालं. आणि तेव्हापासून ते फोटोज आणि त्याच्या खाली जे टेक्स्ट लिहिलं असायचं ते फार इंटरेस्टिंग वाटायचं आणि मग तेव्हापासूनच काहीतरी एक आकर्षण तयार झालं होतं. लेखन दिग्दर्शन हे मला करायला खूपच आवडलं. ते आलं ॲक्च्युली की आता करायला लागणार आहे, आता काही ऑप्शन नाही आहे. आपल्याला नाटक करायचं आहे, आपल्याला यावर्षीचं पुरुषोत्तम करायचं आहे, तर लेखन दिग्दर्शनाला अजून नाही आहेत फार लोक, त्यामुळे आपल्याला ते करावं लागणार आहे आणि मला ते खूप आवडणार आहे. आणि मग आम्ही गोष्ट शोधत होतो, पण बराच वेळ लागला गोष्ट शोधायला. गोष्ट सापडत नव्हती आणि शेवटी स्पर्धेला 40 दिवस असताना आम्हाला एक गोष्ट सापडली. ते सगळं आमचं नाटक ज्या गोष्टीवर आहे त्यात आम्ही सगळे इतके इन्व्हॉल्व्ह झालो, त्यामुळे आमची खूपच घट्ट टीम झाली आणि मग त्यांचा पण आम्हाला नंतर तितकाच उपयोग झाला. तर मग आम्ही दोघांनी मिळून खूप गोष्टी बॅलन्स केल्या. म्हणजे कधी कधी जेव्हा मी कुठल्या तरी गोष्टीबद्दल डाऊन फील करायचे की हे होत नाहीये किंवा हे काहीतरी चुकतंय, होत नाहीये, तर मग तेव्हा तो मला कॉन्फिडन्स द्यायचा किंवा वाईस वर्सा. तर मग अशा गोष्टी होत राहायच्या, त्यामुळे ते खूपच छान बॅलन्स झालं. जसं जसं पुढे डिस्कशन्स रोज वाढत जायचे तसं तसं दोघे जण आम्ही दिवसेंदिवस अजून एका पेजवरती यायचो. तर शेवटची तारीख होती स्क्रिप्ट सबमिट करण्याची आणि आम्हाला नाव सुचलं नव्हतं काय करायचं ते. तर आम्ही शोधत होतो काय करता येईल, कसं अजून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात ऍड करता येईल वगैरे वगैरे. आणि मग कृष्ण पक्ष हे आम्हाला दिसलं की असं असं काहीतरी असतं बाबा, पण ते चांगलं गुंफलं गेलं गोष्टी. सो ते एक लकीली झालं. कदाचित पुरुषोत्तम ही अशी एकमेवच स्पर्धा आहे म्हणजे माझ्या तरी माहितीत की जी खूपच एक वर्षानुवर्ष चालत आली आणि त्याला त्याचं काहीतरी वैयक्तिक महत्त्व आहे. पंक्च्युअलनेस जो असतो तर मग तो एक पुरुषोत्तममधनं प्रचंड शिकायला मिळतो आणि एक शिस्तबद्ध असणं, गोष्टी वेळच्या वेळी करणं, हे सगळं त्यातच येतं. आणि एक वेळेत नाटक उभं करणं, या गोष्टी सगळ्या. पुरुषोत्तम जसं सगळ्यांनाच माहिती आहे लेखन, दिग्दर्शन, अभिनय तिन्ही गोष्टींवरती बेस्ड आहे. आणि ह्या तिन्हीच गोष्टींनी एक भरलेल्या ऑडिटोरियममध्ये होल्ड ठेवणं लोकांवरती हे फार अवघड आहे असं मला वाटतं. लाईट्स वगैरे वापरले जातातच, पण प्युअर ह्या 3 गोष्टी खूप पक्क करतात असं मला वाटतं पुरुषोत्तम. हे बाकीच्या स्पर्धांमध्ये कुठे होत नाही. आणि आम्हाला अशी अपेक्षा होती की सगळ्यांनाच, पूर्ण टीमला अशी अपेक्षा होती की पहिला करंडक मिळावा पुरुषोत्तम अंतिम फेरीत. आणि आम्ही तिथे बाहेर आलो आणि कुणीतरी मला रिझल्ट दाखवला आणि तो उत्साह काहीच नव्हता त्याच्यात. हे बघा आपल्याला दुसरा मिळाला आहे. आणि ते म्हणजे तेव्हा कळलं नाही खरं तर काय रिॲक्ट करायचं. त्याच्यानंतर बऱ्याच वेळानंतर खरं तर ते हिट झालं की शिट, हे काही कमी नाही आहे, आपल्याला दुसरा करंडक मिळाला आहे, आपण त्याच्यासाठी जी मेहनत केली आहे आणि त्याचं काहीतरी कुठेतरी फळ मिळालं आहे.